नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी नागपुरात केलेल्या आंदोलनाचा सरकारवर काय परिणाम झाला व या आंदोलनातून काय निष्पन्न झाले व हे आंदोलन का स्थगित झाले हे पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओज लाईक व शेअर करण्यास विसरू नका, जेणेकरून माहिती अनेकांपर्यंत पोहोचेल। तर माजी मंत्री आणि प्रहार जनशक्तीचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी, विशेषतः संपूर्ण कर्जमाफीसाठी नुकतेच नागपुरात महाएल्गार आंदोलन केले। या आंदोलनामुळे सरकारने 30 जून 2026 पर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली। त्यानंतर ते आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। या आंदोलनामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे होते ते म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना 6000 रुपये मानधन व मेंढपाळ व मच्छीमारांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते। तर या सर्व मागण्यांवर सरकारने कसा तोडगा काढला ते म्हणजे या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची आणि 30 जून 2026 पर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली। आता या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे। सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर बच्चूभाऊ कडू यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे। मात्र ठरलेल्या मुदतीत कर्जमाफी न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे। पण या आंदोलनामुळे बच्चूभाऊ कडू व प्रहार संघटना पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आणि शेतकरी प्रश्नांवर आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे। धन्यवाद।